केलं आहे आणि ज्ञान प्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजी कडून त्यांनी एनहान्सिंग रिलेशनशिप्स फॉर पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ असं सर्टिफिकेशनही मिळवलं आहे. गेली 12 वर्ष ते फॅसिलिटेटर आणि ट्रेनर म्हणून ज्ञान प्रबोधिनीशी जोडलेले आहेत आणि त्याच संस्थेच्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट युनिटमध्ये असोसिएट मेंबरही आहेत. त्यांनी REBTचं वर्कशॉप आणि CBTचं सर्टिफिकेशनही केलं आहे. गेली 12 वर्ष ते एनहान्सिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह मेंटल हेल्थसाठी काम करणाऱ्या आस्था या संस्थेशीही जोडलेले आहेत. क्रिएटिव्ह अँड क्रिटिकल थिंकिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट, टीम वर्क, कम्युनिकेशन स्किल्स, डिसिजन मेकिंग, ॲटिट्युडिनल चेंज, कॉग्नेटिव्ह बायस, REBT आणि वर्क हॅपीनेस यावर आधारित विविध विषयांवर ते वर्कशॉप्सही घेत असतात. स्ट्रेस मॅनेजमेंट इश्यूज, चाइल्ड डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अशा सारख्या क्षेत्रामध्ये ते काउन्सिलर म्हणून काम करतात. त्यांनी अनेक ऑर्गनायझेशन्स बरोबर काम केलं आहे. काही सांगायच्या झाल्या त्यातील तर विवेकानंद हॉस्पिटल लातूर, महिंद्रा अँड महिंद्र, किर्लोस्कर फाउंडेशन, UGC सप्लाय चेन लिमिटेड, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, SPRF, ईगल बर्गमन इंडिया. ते फ्रीलान्स क्रिएटिव्ह रायटरही आहेत आणि इव्होल्युशनरी सायकोलॉजीमध्ये त्यांना अधिक रुची आहे. तर आपण आता त्यांच्याकडून ऐकूया मानसिक तणाव आणि त्यावरचे उपाय. अ, ओव्हर धन्यवाद टू मॅडम. यू. हा. येस येस, धन्यवाद. होपफुली माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोचतोय आणि मला संधी दिल्याबद्दल मॅडमचा आणि सरांचे खूप आभार सुरुवातीला, आणि तुमचेही आभार जे आत्ता ऑलरेडी 9 वाजता अटेंड करतायत सेशन. आणि विषय जेव्हा आमचं बोलणं झालं, चर्चा झाली, तेव्हा पहिल्यांदा मनात असं आलं की अरे आता म्हणजे काय वेगळं काय बोलायचंय, असा एक खरं तर मुद्दा मनात आलेला. कारण तणाव आणि उपाय म्हणजे खूप वेगवेगळ्या वक्त्यांनी आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने इथं बोललं गेलेलं असणार आहे. आणि त्यातच मग माइंडफुलनेस असो किंवा काही थेरपीज आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आपण तणावाकडे बघतो, त्यातलं काय बोलावं असं, त्यात रिपिटेशन नाही का होणार, किंवा अजून काही त्यामध्ये वेगळं आपल्याला ऍड करता येईल का, असा एक विचार मनात येत होता. आणि ऍट द सेम टाइम काही मुद्दाम काही वेगळं सांगायचंय म्हणून सांगितलं असंही व्हायला नको, असाही माझ्या समोरचा प्रश्न होता. म्हणजे काय पद्धतीने आपल्याला या सगळ्या विषयाकडे बघता येईल आणि त्यातनं काही थेअरीचा भाग म्हणून, कारण बहुतेक जे पार्टिसिपंट्स असतात, श्रोते असतात, ते या विषयातले काही ना काही अभ्यास करणारे, अनुभव घेणारे असे असतात. त्यांच्या पुढे काही मांडता येईल आणि त्याच्याबरोबर काही व्यावसायिक किंवा व्यावहारिक दृष्ट्या पण मदत होईल, पर्सनली काही त्याची मदत होईल, असंही काही त्यांच्याशी बोलता येईल, असं कॉम्बिनेशन मनात होतं. आणि मग 2 ट्रॅकवर आत्ताच माझ्या मनात जी चौकट आहे ती आधी सांगतो. एक एक आवडीचं पुस्तक आहे, त्याच्यावर सुरुवातीला मी बोलेन. आणि त्याच्याबरोबर अजून एक व्हिडिओज युट्यूबवरच्या गोष्टी ऐकून वाचून असं एक क्लिक झालेल्या गोष्टी असतात, तसा एक भाग आहे. तर 2 टप्प्यात आपण बोलणार आहोत. स्लाइड्स मी दाखवेन पण त्या रेफरन्सला जास्त आहेत, आपल्याशी बोलणं व्हावं, डायलॉग व्हावा, असाच जास्त हेतू आहे. तर थोडस सुरू करूया कंटेंटला. होपफुली सगळ्यांना दिसतंय. आणि पहिलाच त्यातला महत्वाचा भाग, या पुस्तकावर बोलावंसं वाटलं, व्हाय झेब्राज डोंट गेट अल्सर्स. आणि डॉक्टर रॉबर्ट सापोल्स्की हे बायोलॉजिस्ट, बिहेवियरिस्ट अशा पद्धतीने काम करणारे आहेत. युट्यूब आणि इतरत्र बरेच त्यांचे लेक्चर्स अवेलेबल आहेत. आणि त्याच्याबरोबर
त्यांची पुस्तकंही खूप पॉप्युलर आहे. बिहेव नावाचं एक पुस्तक आहे किंवा डिटरमाइंड हे पण नवीन आलेलं एक पुस्तक आहे. पण टायटलमुळे एकदम वेगळं वाटणारं व्हाय झेब्राज डोंट गेट अल्सर्स. आणि ज्यांना ही बॅकग्राऊंड माहिती नाहीये या पुस्तकाची व्यक्तीची, टायटलवरनं काय वाटतंय तुम्हाला? कशावर असेल पुस्तक किंवा काय त्याचा हेतू असेल असं काही सांगता येईल? मेसेजेस केलेत तरी चालेल. व्हाय झेब्राज डोंट गेट अल्सर्स. म्हणजे झेब्राज एक उदाहरण झालं, व्हाईट लायन्स किंवा दुसरंही काही असू शकेल. काय वाटतंय तुम्हाला, हे काय अँगलनी लिहिलेलं असेल पुस्तक? थोडासा कोड्यात टाकणारा आहे, पण तोच आपल्याला फंडामेंटल्स म्हणून बोलता येईल, बघता येईल. येस, एनीवन बोललात तरी चालेल. मी स्लाइड शो थोडासा पॉज करतो, थांबवतो. येस, काय वाटतंय? ऍज दे लिव्ह इन प्रेझेंट. ओके, काही रिप्लाय यायला लागलेले. बिकॉज दे लिव्ह इन प्रेझेंट हा पण आलेला आहे रिप्लाय. काही अजून वेगळं? हम्म, बोललात तरी They चालेल. don't anticipate things. हम्म, हम्म. They don't anticipate things. त्यामुळे दे डोंट that अँटिसिपेट थिंग्स. व्हेरी नाईस. अगदीच. झेब्रा डोंट गेट स्ट्रेस. बर, हे पण आपण बघूया. बेसिक मनात प्रश्न आलेला असेल. खरं तर हे पुस्तक लिहितानाचा त्यांचा जो विचार आहे, त्यात एक मुद्दा आत्ता उत्तरांमधनं अगदी परफेक्ट आला असं म्हणता येईल की झेब्रा डोंट गेट अल्सर्स. अल्सर कुठल्या प्रकारच्या स्ट्रेसमुळे होतो हा भाग खूप या बाबत महत्वाचा आहे. आणि आपल्या असं लक्षात येईल की अल्सर्स होण्यासाठी क्रॉनिक स्ट्रेस खूप गरजेचा आहे. म्हणजे झेब्रांना अल्सर होत नाही याचा अर्थ त्यांना काही प्रॉब्लेम्स नसतात असं नाही, पण तुम्ही जसं म्हटलं अँटिसिपेट करणं, तर हा मुद्दा पण त्यात खूप महत्वाचा वाटतो किंवा येईल की एकच मिनिट. येस, एनिमल्स लिव्ह इन प्रेझेंट हे अगदी अप्रोप्रिएट उत्तर आहे असं म्हणता येतं. ज्या पद्धतीने माणूस टाइमचा विचार करतो किंवा भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ असे जे आपण भाग पाडतो, त्या त्या पद्धतीने प्राणी करत नसावेत असं एक साधारणपणे म्हटलं जातं. ऑफकोर्स भविष्याचा काही वेळेला विचार हा त्यांना वेगवेगळ्या वातावरणातल्या बदलांवरून येत असतो किंवा त्यानुसार ते आपली स्ट्रॅटेजी ठरवत असतात, हे पण आहे. पण जसं आपण भविष्याचा विचार करतो, 10 वर्षांनी काय होईल, 4 वर्षांनी काय होईल, मागे हे घडून गेलं ते आता बदलता आलं असतं तर, हे जे आपले विचार आहेत, तसे विचार झेब्रा किंवा फॉर दॅट मॅटर सर्वसाधारण प्राणी करत नाहीत किंवा नसावेत. आणि त्याच्या बरोबरच क्रॉनिक स्ट्रेस किंवा आज जो आपण तणाव बोलणार आहोत, तो मुख्यतः नॉन बायोलॉजिकल स्ट्रेस आहे. झेब्रांना स्ट्रेस असतो का? तर मगाशी कोणी मेसेज केला, त्यांना तसा तो स्ट्रेस नसतो. नसतो म्हणजे असं की ते टेन्शन घेत नाहीत, की फॉर एक्झाम्पल असं काही झेब्राने विचार केल्याचं माहित नाही की माझेच अंगावरचे पट्टे असे आहेत आणि दुसऱ्याचे असे का आहेत वगैरे वगैरे. अशा पद्धतीने ताण घेतलाय किंवा मला ग्रुपमध्ये आता कोणीतरी चिडवलंय आणि मला प्रॉब्लेम आलाय, अशा पद्धतीने ते करतील किंवा करत असावेत असं आपल्याला वाटत नाही. पण मग त्यांना स्ट्रेस वेगळ्या पद्धतीचे असतात असं आपण म्हणूया. आणि कदाचित आजच्या काळात ही खूप महत्वाची गोष्ट आहे तणाव या विषयाकडे बघताना, की पुढच्या स्लाइडवर आपण जातोय. इट्स नॉट अ स्टेट ऑफ माइंड, इट्स मेजरेबल अँड डेंजरस. ह्युमन्स कांट सीम टू फाइंड देअर ऑफ स्विच. झेब्रा किंवा इतर प्राण्यांमध्ये स्ट्रेस ही तात्पुरती कंडिशन आहे असं म्हणू शकतो. अक्यूट जीवाचा काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, जगण्या मरण्याचा प्रश्न आहे आणि मग रिॲक्शन द्यायचे आणि मग सगळे आपले बायोलॉजिकल रिसोर्सेस एकवटून काहीतरी आपल्याला करायचंय. मग फाईट फ्लाईट रिस्पॉन्स असेल किंवा फ्राईट सारखा थिजून जाण्याचा रिस्पॉन्स असेल, अशी सिच्युएशन येते प्राण्यांच्या बद्दल. मात्र ती ठराविक काळापुरती राहते आणि मग ती सबसाईड होते, ती जाते. त्यातून ते नेहमीच्या रोजच्या आयुष्याकडे त्यांच्या परततात
कमी काळापुरतं असतं. तो लाईफ अँड डेथ सारखा सिच्युएशनचा भाग असतो. सो इफ यू आर दॅट झेब्रा रनिंग फॉर युअर लाईफ ऑर दॅट लायन स्प्रिंटिंग फॉर युअर मील, दुसराही ऍस्पेक्ट आहे. अन्न मिळवण्यासाठी, भक्ष्य मिळवण्यासाठी जर तुम्ही पूर्ण जोशामध्ये मागे लागला असाल, तर युअर बॉडीज फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स मेकॅनिझम्स आर सुपरबली अडॅप्टेड फॉर डिलिंग विथ सच शॉर्ट टर्म फिजिकल इमर्जन्सीज. हे खूप खूप महत्वाचं आहे, आपल्याला माहिती आहे. पण यांनी ते एनिमल किंगडम आणि त्या दृष्टिकोनातनं लिहिलंय म्हणून इंटरेस्टिंग वाटेल की शॉर्ट टर्म फिजिकल इमर्जन्सीज याच्यासाठी आपण इव्होल्युशनरीच तयार होत. आपल्या जीन्स म्हणा किंवा आपली मेकअप जो आहे तो शॉर्ट टर्म फिजिकल इमर्जन्सीज साठी झालाय. पण उलटा विचार केला तर when we sit around and worry about stressful things, we turn on the same physiological responses. They are potentially disaster when provoked chronically. वरी, स्ट्रेसफुल थिंग्स, काय होईल, कसं होईल, का घडलं, कसं घडलं, या पद्धतीचा आपला जो विचार केला जातो माणूस म्हणून, जो बहुतेक सगळ्यांसाठीच आहे, त्यातून मात्र क्रॉनिक स्ट्रेस निर्माण होतो, ज्याला आपण असं म्हणूया, थोडस रफ विधान आहे की जेनेटिकली आपण त्याला तयार नाही होत खरं तर. इन अ वर्ल्ड ऑफ स्ट्रेसफुल लॅक ऑफ कंट्रोल, अमेझिंग सोर्स ऑफ कंट्रोल वी ऑल हॅव इज एबिलिटी टू मेक द वर्ल्ड बेटर प्लेस वन ऍक्ट ऍट अ टाइम. इथं सपोज की हे पुढचं सोल्युशन सांगतायत, वन ऍक्ट ऍट अ टाइम. आणि जेव्हा मी त्या कंटेंट थ्रू जात होतो तेव्हा वन ऍक्ट ऍट अ टाइम हे कुठंतरी माइंडफुलनेसच्या किंवा माइंडफुल लिव्हिंगच्या जवळ जाणारं वाटलं म्हणून मी ते कोट केलंय. एका वेळेला एक गोष्ट करायची आपली क्षमता ही याच्यासाठी खूप महत्वाची आहे. थोडा वेळ स्लाइड थांबवतो, पण आपण याच्यावर चर्चा करत असताना एक महत्वाचं जे वाटतंय की ज्या पद्धतीने गेल्या काही हजार वर्षात आपलं आसपासचं जग बदलत गेलंय, त्याला आपण जेनेटिकली तेवढे इव्हॉल्व्ह झालेलो नसणार आहे, हे स्वाभाविक आहे. हे आपण सगळेच लक्षात घेऊया. म्हणजे जेव्हा मी तणाव आणि उपाय या पद्धतीने तुमच्याशी बोलतोय, तेव्हा माझ्या आपल्या सगळ्यांना काही अंशी लिमिटेशन असणार आहे. ती कमी करण्यासाठीची क्षमता आपल्यामध्ये आहे, पण ती परिपूर्ण नाही, हे आपण लक्षात घेऊया. म्हणजे माइंडफुलनेस टेक्निक्स असतील, आरईबीटी सीबीटी या थेरपीज असतील, औषधं असतील किंवा इतर पद्धतीचे मार्ग असतील, हे आपल्याला मदत करणारे किंवा बरं करणारे सुद्धा फॉर दॅट मॅटर नक्की आहेत. पण ते इतकेही नाहीत की ते पूर्णपणे स्ट्रेस आणि त्यातनं येणारे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यातनं मिटवून टाकतील. कारण थोडस तुम्ही जर रिकॅप पाहिला, 10,000 वर्षापूर्वी आपण बसलेलो असतो तर काय परिस्थिती असते आता, तर कदाचित अशी मीटिंग चालूच नसती. आपण कुठंतरी शेकोटीजवळ गुहेत असे बसलोय आणि आपल्या रेग्युलर दिवसभराच्या शिकार आणि ह्या गोष्टींवर दमून बसलेलो आहोत, असं असेल. तेच जर आपण 200-300 वर्षापूर्वीचं जर जग पाहिलं, अगदी पुण्यातलं 200 वर्षापूर्वीचं पुणं म्हणजे 1825 सालचं पुणं जर असा आपण विचार केला तर एकच तर त्यावेळेला आपल्याला इथे असं म्हणता येईल की काय ब्रिटिशांचं राज्य आत्ताच नुकतंच आलेलं आहे, पेशवाईचं हे झालेलं आहे आणि आता आपल्याला वेगळे विषय आहेत. आपल्या आसपासचं जग जे आहे ते आत्ताच्या पेक्षा खूप वेगळं आहे. आपण लहानपणी सुद्धा अनुभवलेलं असेल, संध्याकाळ झाली, रात्र झाली की ठराविक वेळेला झोपायचं, ठराविक वेळेला जागं व्हायचं. म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक आपलं हे निसर्गाशी सेट असणं, हे आत्तापर्यंत गोष्टी या खूप रेग्युलर होत्या असं आपण म्हणू. पण नंतर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आणि ते सगळे बदल आणि आताचा तर आयटी आणि एआयच्या गोष्टी यांनी जो झपाट्याने बदल झालेला आहे, त्याचा हा डीप परिणाम जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या बायोलॉजिकल क्लॉकवर पण झालेला आहे. म्हणजे तुम्ही जर असा विचार केला की पूर्ण अंधार तुम्ही कधी अनुभवला होता, तर मला वाटतं आपल्याला खूप आठवायला लागेल. माणूस म्हणून आपल्यासाठी ती रियालिटी होती. म्हणजे अगदी 50 वर्षापूर्वी, म्हणजे माझ्या लहानपणी सुद्धा दिवे जाऊन पूर्ण अंधार होणं हे होत होतं, भले वीज आलेली होती. पण त्याच्या अलीकडे काही वर्ष तर अंधार असणं ही खूप नैसर्गिक गोष्ट होती, आज जी नाहीये.
रात्री सुद्धा आपण कुठल्या ना कुठल्या प्रकाशात आहोत त्याचा आपल्यावर परिणाम होतोय. हे सांगायचा हेतू हा की आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये वातावरणात जे बदल झालेले आहेत किंवा आपण केलेले आहेत माणूस म्हणून, त्याच्यासाठी एक शरीर म्हणून जेनेटिक्स म्हणून आपण तितके तयार नाही, किंबहुना त्या पद्धतीने तो वेळही आपल्याला मिळालेला नाही. आणि मग ह्यातूनच कुठंतरी या वेगळ्या प्रश्नांची निर्मिती, स्ट्रेस रिलेटेड जे म्हणजे हल्ली असंही एक काही वेळेला त्याचा अतिरेक केला जातो की नाही कारण मिळते तर मग स्ट्रेसनी होतंय असं एक म्हटलं जातं, किंवा अशा पद्धतीचं एक आहे. तर कुठेतरी ही इतकी मोठी टर्म होऊन बसलीय की ह्या सगळ्याला डील करताना, कोप करताना करायचं काय, हा एक प्रश्न आहे. आपण त्याचे काही उपाय किंवा या बायोलॉजिकल अँगलनी काय म्हटलं जातं ते शॉर्ट मध्ये बघूया, कारण पुढच्याही काही मुद्द्यांवर मला बोलायचंय. एकच. सो त्यांच्या मते महत्वाची गोष्ट आहे, याचे जर आपण समरी पाहिली या पुस्तकाची, तर माइंडफुल प्रॅक्टिस याच्यावर पण त्यांनी भर दिलेला आहे, डॉक्टर रॉबर्ट सापोल्स्की यांनी. आणि त्यात त्यांनी महत्वाचं दिलंय की काय करता, किती करता, काय पद्धतीने करता हे महत्वाचं आहेच, पण सगळ्यात महत्वाचं आहे की कन्सिस्टंटली तुम्ही करताय की नाही. आणि ते जर तुम्ही करत नसाल तर मात्र या प्रॅक्टिसचा तेवढा उपयोग होणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. सो कन्सिस्टन्सीला खूप महत्व आहे असं आपण नक्की लक्षात घेऊया. त्याशिवाय आपल्याला त्याचा फायदा होणार नाही असं आपण म्हणू. म्हणजे माइंडफुलनेस प्रॅक्टिशनर्स आपल्यापैकी बरेच जण जे असतील इथे, त्यांनी हे नक्की लक्षात घ्यावं की आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवणं, नियमितपणे ते करणं, जो काही वेळ आपण माइंडफुलनेस प्रॅक्टिसला देतोय तो जास्तीत जास्त नियमित वापरणं हे खूप महत्वाचं आहे. पुढचा अँगल असा आहे की से नो टू ओव्हरलोड. मी कुठं नाही म्हणू शकतोय का, हा मुद्दा त्यातला खूप महत्वाचा आहे. नाही म्हणता येणं हा एक आपल्या सगळ्यांसाठीच कळीचा मुद्दा असं म्हणूया, की त्याशिवाय आपल्याला अजिबातच मॅनेज करता येणार नाही. प्रत्येक ठिकाणी आपण नाही म्हणायचंय पण हो म्हणतोय असं म्हणत आपण आपला लोड वाढवतोय, असं तर होत नाहीये ना. हा विचार आपण सगळ्यांनी करावा. परत मनात येईलच की नाही म्हणणं शक्य नाही, कामामध्ये इथे तिथे आपल्याला काही गोष्टी या कंपल्शनच्या आहेत. पण हे सगळं होत असताना कुठल्या गोष्टी आहेत ज्या मी ओढवून घेतोय, जिथे मला खूप आयडियल स्वतःला प्रूव्ह करायचंय म्हणून मी धडपडतेय आणि त्यातून हो म्हटलं जातंय, असं काय आहे. कुठे मला नाही म्हणून कदाचित काही गोष्ट मिळणार नाही पण मला त्यातून स्वतःचा वेळ मिळू शकेल, असं काय आहे, हा विचार आपण नक्की करू शकू त्यांच्या टिप्सनुसार. पुढचं ऑब्व्हियस आहे, एन्जॉयबल ऍक्टिव्हिटीज. एक्झरसाइज असेल, एखादं वाद्य आहे, छंद आहे, त्याच्यात वेळ द्या असं ते नक्कीच म्हणतायत. हे आपल्यासाठी वेगळं आहे असं नाही, पण मुद्दा वेळ काढण्याचा हे आपण लक्षात घेऊया. चौथा मुद्दा, तुम्हीच तुमचा स्ट्रेस ट्रिगर वाढवून ठेवलेला आहे असं दिवसभरात काय काय आहे आणि ते माझ्याकडनं किती वेळा होतंय. मी जेव्हा या सत्राच्या निमित्ताने किंवा एकूणच या विषयाचं बघत होतो, त्या मलाही हे जाणवलं की गरज नसताना मोबाईल चेक करणं, गरज नसताना मेल्स बघणं, किंवा जरा जरी पिंग टिंग असे जे आवाज असतात ते आले की लगेच बघणं, हे आपलं खूपदा होतंय. आणि त्यातूनच आपल्याला ती किक जी आहे, कॉर्टिकोस्टेरॉइडचा एक डोस किंवा एक किक अशी दिली जाते, जी आपल्याला थांबवणं शक्य आहे. मी कुठल्या वेळेला या गोष्टी अवॉइड करू शकेन हे माझ्या हातात आहे. थोडासा एक मिनिटभर पॉज घेऊन जर तुम्ही सांगू शकलात की असे ट्रिगर्स काय आहेत माझ्यासाठी, मेसेज चेक करणं, ईमेल आहे, अजून कुठले दिवसभरातले ट्रिगर आहेत जे मला मॅनेज करणं शक्य आहे, जे मी आज कमी करेन, असं काही सर तुम्ही मेसेज करून सांगू शकलात तर खूप महत्वाचं असेल आपल्यासाठी उपाय म्हणून. येस.
काय सांगता येईल? अ, काय ट्रिगर्स आहेत आपल्यासाठी? येस. बो बोललं तर चालेल का? हो, चालेल. जसं दरवाजावर कोणीतरी आलेलं आहे असं टकटक आवाज, हा. की ते उघडून पाहणे. दिवसातून 2-4 वेळेस कोणीतरी बर, आलाय बर, असं. बर. कदाचित असं आहे की आता या गोष्टींना आपल्याला बघणं गरजेचं आहे. म्हणजे दरवाजावर टकटक आवाज आपल्यासाठी प्रत्यक्ष आयुष्यातला आहे. पण असे बरेच टकटक आवाज आपल्या मोबाईलवर येत आहेत किंवा इतर ठिकाणी असत आहेत, जे आपल्याला थांबवणं शक्य आहे. जे उदाहरणार्थ मी रील्सचं एक उत्तर आलेलं आहे, किंवा इन्स्टिंग टू कनेक्ट अर्जंटली, फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, मोबाईल, या गोष्टी खूप आहेत. मल्टीटास्किंग, टार्गेट, बऱ्याच गोष्टी दिवसभरातल्या अशा आहेत की ज्या त्याच वेळेला करायला पाहिजेत, इन्स्टंट करायला पाहिजेत अशी गरज नाहीये. मी ठराविक वेळ हा, तो डायटिंग असं म्हणूया त्याला, काय बिहेव्हिअरल डायटिंग किंवा मनाचं डायटिंग, असं काही करू शकतोय का, शक्ती आहे का, हा विचार आपण नक्की करूया. कारण त्याच्या मागे जसं मेसेजमध्ये आहे अगदीच, फिअर ऑफ मिसिंग आउट, काहीतरी चुकेल, काहीतरी मिस होईल. कित्येक व्हिडिओज, कित्येक रील्स आपण आज दिवसभरातले पाहिले, तर ते आपल्याला बघायची इच्छा आहे म्हणून आपण बघत नाही होत. ही खूप शॉकिंग पण इंटरेस्टिंग आणि रिस्की गोष्ट आपण लक्षात घेऊया. सतत, येस, तेच अगदीच आत्ता आलेलं उत्तर, की खात्री करून बघायची, परत परत बघायचं, चेक करायचं, किंवा खूप डेटा गोळा करायचा. इंटरनेट आणि एआय मुळे आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर लगेच मिळतेय. पटकन आपण विचारतो, एखाद्या व्यक्तीचं नाव आठवत नाहीये, मी सर्च करू शकतो. एखादी वनस्पती जाताना दिसली आणि नाव लक्षात येत नाहीये, मी गुगल लेन्सला टाकून त्याचं बघू शकतो की अरे काय. थोडक्यात मला खूप लवकर हवं ते मिळायची सवय लागली. मल्टीटास्किंग एका वेगळ्या अर्थाने सुद्धा आपण करतोय, ते म्हणजे खूप विंडोज उघडून ठेवणं. जे लॅपटॉप किंवा मोबाईलवर काम करतात त्यांना हा अनुभव नक्की असेल, की एका वेळेला 4 वेगवेगळ्या गोष्टी उघडलेल्या आहेत. मध्येच कोणाचा तरी मेसेज येतोय, मध्येच मेल येतोय, एखाद्याचा कॉल येतोय, कोणीतरी केबिनचं दार उघडून विचारतोय की आत येऊ का, त्याच वेळेला मला हातातली असाइनमेंट पण पूर्ण करायची. असं खूप गोष्टी आपण करतोय आणि मला त्या फोकसनी काम करणं अवघड जायला लागतंय, किंबहुना फोकस नाहीच आहे. आपण खूप डिव्हायडेड अटेन्शन मध्ये जगतोय आणि त्याचं आपण, हे माझं मत झालं, थोडंसं मल्टीटास्किंगचं स्तोम वाजवून, अवास्तव त्याला महत्व देऊन आपण स्वतःलाच त्रास करून घेतोय, स्ट्रेस वाढवतोय आणि कामाची क्वालिटी सुद्धा कमी करतोय. म्हणजे डे टू डे आयुष्यामध्ये मला नक्की कल्पना आहे की मल्टीटास्किंग बऱ्याच जणांना करायला लागतं आणि आवश्यक असतं. पण एक लक्षात घेऊया की 2 कॉग्नेटिव्ह टास्क जिथं मनानी बुद्धीनी तुम्ही उपस्थित असणं आवश्यक आहे, अशा पद्धतीच्या 2 टास्क आपण एकत्र करणं हे खूप अवघड असतं. येस. नंतर टू डू लिस्ट खूप वाढली तर, म्हणजे काय अर्थाने तुम्ही म्हणताय, जर बोललात तरी चांगलं होईल. अ, कोणीतरी एकांनी क्वेरी अ, टाकलेली आहे. हा. तुमची तुमची कामांची लिस्ट खूप वाढली की त्याचा स्ट्रेस खूप वाढत जातो. हो, 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 हो. त्याच्या आणि मागे पण, हा, बोला. तर त्याची टाइम मॅनेजमेंट जर का बरोबर झाली हम्म, आणि हम्म, इतर गोष्टींकडे सारखं जे लक्ष जातं, हम्म, हम्म. तर ते मुख्यतः कमी होणं. खूप खूप महत्वाचं आहे. आणि मी असं म्हणेन की टू डू मधलं नक्की मला इम्पॉर्टंट, अर्जंट, इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट काय आहे आणि मी कशासाठी तो वेळ अलोकेट केलाय, याचं स्वतःला संयम असणं किंवा मॅनेजमेंट असणं खूप गरजेचं आहे. टू डू मधलं काही वेळेला असं असतं की खरं तर ते आत्ता नाही केलं तरी चालणार असतं किंवा ते कदाचित महत्वाचंही नसतं. पण मी ठराविक हेतूनी त्यात अडकत जातो, अडकत जाते, आणि मग ज्या गोष्टी खरं तर खूप महत्वाच्या आहेत त्या मागे पडतात, त्याला वेळ मिळत नाही असं पण होतं. किंवा एक वेगळी दिशा होईल बोलायची म्हणून आता त्यात बोलत नाही. पण मला आयडियल राहायचंय सगळ्याच रोलमध्ये. मग आई म्हणून असेल, घरामधली गृहिणी म्हणून असेल, किंवा नवरा म्हणून असेल,
किंवा प्रोफेशनल म्हणून असेल, प्रत्येक ठिकाणी मी खूपच चांगलं पाहिजे यामध्ये आपण आपलेच प्रश्न जास्त वाढवून घेतो आणि न्याय देऊ शकत नाही. आपल्याला स्वतःच्या प्रायोरिटीज स्वतः ठरवणं आणि त्या ठरवण्यातली जी कॉस्ट आहे, ठराविक व्यक्तीला आज मी भेटू शकत नाहीये तर मी नाही सांगतोय, त्यातनं कदाचित काही प्रश्न येऊ शकतो, तो कमी करणं माझ्या हातात आहे, पण येणारच नाही असं नाही. ही कॉस्ट पे करायची जी तयारी आहे ती आपली असणं हा खूप क्रुशल आस्पेक्ट मला वाटतो. या सगळ्यामधला छोटे छोटे एन्व्हायरमेंट मधले ट्रिगर्स हे मी लगेच रिस्पॉन्स द्यावे इतके आहेत का महत्वाचे, हे आपण विचारूया स्वतःलाच आजच्या निमित्ताने किंवा तुमच्या एकूणच या प्रोसेसचा भाग म्हणून, की केव्हा मला इमर्जन्सी आहे आणि बघायची गरज आहे, केव्हा मला माझा वेळ जो तास 2 तास जो मी ठरवलाय ठराविक कामासाठी तो मी त्याच कामाला देऊ शकेन, हे मला ठरवता येतंय का आणि तसं वागता येतंय का. ते खूपदा असं होतं की असं बोलणं झाल्यावर एक महत्वाचा फीडबॅक नेहमी असतो की हे सगळं बरोबर आहे पण प्रत्यक्षात नाही जमत. प्रत्यक्षात नाही जमत त्याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे कॉस्ट पेची माझी तयारी आहे का. मी जर 1 तास कोणालाच भेटणार नाही आणि फक्त काय मला एखादं काम करायचंय ते करत बसणार आहे, मोबाईल घेणार नाहीये, तर माझी त्याला काहीतरी मिस होऊ शकेल या शक्यतेला सामोरं जायची तयारी आहे का, हा खूप मोठा भाग आहे. आणि बऱ्याचदा आपला मानवी स्वभाव म्हणून असं असतं की जे नाहीये ते जास्त आपल्याला वाटतं की काहीतरी नक्की होईल, काहीतरी घडणार. म्हणजे विपश्यना किंवा अशा विषयावर सरच जास्त सांगू शकतील की 10 दिवस या सगळ्यांशिवाय राहणं किंवा त्याहून जास्त काळ राहणं हे काय पद्धतीने आहे, कसं जमतं. या पद्धतीचं आयुष्य आपल्याला कमी प्रमाणात असेल, प्लॅन्ड असेल, पण करता येईल का, हा भाग आपण नक्की करूया. त्याचा 5वा मुद्दा सेम, रुटीन टाइम फॉर युअर सेल्फ असा आहे. माझ्यासाठी मी वेळ काढतोय का, आणि माझ्यासाठी वेळ म्हणजे मोबाईल नसलेला, स्क्रीन नसलेला वेळ असं इथं अपेक्षित आहे, जे आजच्या काळात अवघड होत चाललंय असं आपण म्हणू. रेंज नसली की पॅनिक अटॅक्स येणं इथपर्यंत आता आपण सगळे पोहोचलेलो आहोत. त्यामुळे हा नक्की आपण विचार करूया या निमित्ताने असं वाटतंय. पुढच्या टप्प्याकडे जाऊ. आपल्या एकूण डिस्कशनच्या अँगलनी याला एक 5 मिनिटं बोलेन. लोकस ऑफ कंट्रोल. माझं आयुष्य माझ्या कंट्रोलमध्ये किती आहे, म्हणजे मी ठरवतोय हे किती प्रमाणात माझ्या हातात आहे याबद्दलचं माझं परसेप्शन, माझा याबद्दलचा विचार हा यात खूप महत्वाचा आहे. लोकस ऑफ कंट्रोल ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो. एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल आणि इंटरनल लोकस असे 2 भाग असतात. हा एक कंटिन्युअम आहे, म्हणजे 2 वेगळे भाग आहेत असं नाही. एका बाजूला इंटरनल आहे आणि एका बाजूला एक्सटर्नल आहे. ज्यांचा एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल जास्त असतो त्यांना असं वाटत असतं की अरे आपल्या हातात काय आहे, काय जे काय होणार आहे आयुष्यात ते होतच राहतंय आणि आपण त्यामध्ये काहीच करू शकत नाहीये. हेल्पलेसनेस वाढायला लागतो जसे आपण एक्सटर्नल लोकस कडे जातो. इंटरनल लोकस हे ऐकल्यावर वाटेल की मग चांगलंय, पण इंटरनल लोकस सुद्धा खूप एक्स्ट्रीम झाला तर त्या व्यक्ती प्रत्येक गोष्ट आयुष्यातली माझ्या मनासारखी, माझ्या हवी तशी, हव्या त्या वेळेला, हव्या त्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे या अट्टहासापायी स्वतःचा ताण वाढवून घेतात. मग म्हटलं असं जातं की इंटरनल लोकस प्रिफर्ड आहे पण तो एक्स्ट्रीम नको. म्हणजे टेंडिंग टुवर्ड्स इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं म्हणू की 0 हा एक्स्ट्रीम इंटरनल लोकस आहे आणि दुसऱ्या बाजूला 10 हा आकडा एक्स्ट्रीम एक्सटर्नल लोकस आहेत. तर साधारण 3 ते 4 यामध्ये जर का आपण आलो, कदाचित 2 पर्यंत सुद्धा येऊ शकू. 2 ते 4 हा जो एरिया आहे रेटिंगचा, टेंडिंग टुवर्ड्स इंटरनल बट नॉट एक्स्ट्रीमली इंटरनल, हे आपल्याला तणाव कमी करायला गरजेचं आहे. याचा दुसरा अर्थ असा की बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यातल्या माझ्या हातात आहेत, त्या मी ठरवतोय. त्याच वेळेला मला याचाही भान आहे की काही गोष्टी माझ्या हातात नाहीत, त्या मनासारख्या व्हायची शक्यता कदाचित कमी असेल, कदाचित मी त्याच्यावर विचार करून फायदा नसेल, पण त्याचा मला ऍक्सेप्टन्स येणं हा त्यातला रेटिंग पूर्णपणे 0 नसल्याचा भाग आहे, ज्याला आपण सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो. काही गोष्टींवर माझा प्रभाव पडतो, काही गोष्टींवर माझा कंट्रोल आहे, मी ठरवू शकतोय, पण काही गोष्टी या बियॉन्ड आहेत माझ्या.
याचा अवेअरनेस आणि ऍक्सेप्टन्स असणं हे सुद्धा ताण कमी करण्यासाठी खूप गरजेचं आहे. एका उदाहरणातनं बघूया. अ, आजच संध्याकाळी मला एका ठिकाणी 5:30ला पोचायचं होतं रादर. आता इथे माझ्या हातात काय काय आहे सांगू शकाल तुम्ही? येस, मला एका ठिकाणी 5:30ला पोचायचंय, माझ्या घरापासून 3 किलोमीटरवर आहे. तर माझ्या हातात काय काय गोष्टी आहेत? मेसेज करू शकाल किंवा सांगू शकाल? टाइम जर्नी व्हेकल असा मेसेज आलाय. अगदी बरोबर. टू लिव्ह बिफोर टाइम, कीपिंग एक्स्ट्रा टाइम, टाइम मॅनेजमेंट, स्टेपिंग आउट इन टाइम. येस, नक्कीच. बऱ्याच गोष्टी येत आहेत. घटना नेहमीची असली तरी पण त्यामधला स्ट्रेस आपल्याला जाणवू शकेल. आणि नॅचरली पुढचाही प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल, काय हातात नाहीये? काय हातात नाहीये? तर कदाचित ट्रॅफिक किती आहे, मध्येच इतर काही कारणामुळं वेळ जास्त लागू शकतोय, पाऊस आहे, पाऊस पडणं हे माझ्या हातात नाहीये, पण रेनकोट घेणं माझ्या हातात आहे, हे आपण लक्षात घेऊया. म्हणजे मला त्याचा अंदाज आहे की काय गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत, काय नाहीयेत, आणि कशावर माझा इन्फ्लुएन्स वाटू शकतो. हे जर मला माझ्या बिहेवियर मध्ये आणता आलं, काही कारणाने मला अंदाज घेऊन उशीर लागणार असेल तर कोणाला तरी सांगणं हेही त्यातलं माझ्या हातातली गोष्ट आहे असं आपण म्हणू. ट्रॅफिक माझ्या हातात नाहीये, पण मला गुगल मॅपवर साधारण कुठे ते रेड पट्टे दिसत आहेत कशी होते? हे बघणं माझ्या हातात आहे. मी हे सांगायचा प्रयत्न करतोय की बऱ्याचदा असं असतं की हातात नाहीये, मी निघालो की नेहमीच उशीर होतो, अशा पद्धतीने मी अडकतो आणि मग माझ्या हातातल्या गोष्टींना सुद्धा मी लक्ष देत नाही. त्यामुळे त्या गोष्टींकडे फोकस करणं मला अवघड जातं आणि त्यातनं मग गोष्टी अजून हाताबाहेर जातात. म्हणजे वेळेवर निघणं असेल, गाडीतलं पेट्रोल चेक करणं असेल, पावसाची तयारी असेल किंवा ट्रॅफिकचा अंदाज असेल, या सगळ्या गोष्टी या माझ्या कंट्रोलमध्ये आहेत, माझ्या हातात आहेत. जसं आत्ता मेसेज आला, वाहनात बिघाड आहे, पाऊस आहे, ट्रॅफिक जाम आहे, अजून काही गोष्टी असतील ज्या होऊ शकतात पण माझ्या हातात नाहीयेत. मुद्दा असा आहे की मी माझ्या हातातल्या गोष्टींचा कॉग्निझन्स घेतलाय का, त्याची काळजी घेतोय का? खूपदा असं होतं की एकातून एक गोष्टी वाढत जातात. मला 5 मिनिटं उशीर होतो, मी किल्ली विसरतो, मग मला लक्षात येतं की अरे पेट्रोल संपत आलेलं आहे आणि अवघड आहे आज. त्यात कदाचित रेनकोट राहिलेला असतो, ट्रॅफिक मध्ये सिग्नल नेमका लागतो असं मला वाटतं, आणि त्यात एकातून एक गोष्टी माझ्या वाढत जातात. याचा परिणाम माझ्या ड्रायव्हिंगवर होतो, रॅश ड्रायव्हिंग होतं, कोणीतरी काहीतरी बोलतं, त्यातून अजून अजून प्रॉब्लेम्स पुढचे यायला लागतात. हे सगळं जे आहे ते कुठंतरी आपला लोकस हा आपण हातातला जो आहे तो बाहेर दिल्यावर जे काही प्रश्न येतात त्यातून निर्माण झालेला आहे. सो असं म्हणता येईल की कुठल्याही ताणाच्या प्रसंगामध्ये हे जर माझ्या लक्षात आलं की मला काय करता येईल नक्की, आणि खूपदा आपली ही ओव्हर असेसमेंट होते जेणेकरून मला असं वाटायला लागतं की आपल्या हातात विशेष काही नाहीये, असं वाटायची शक्यता जास्त असते जास्त ताणाच्या, खूप ताणाच्या प्रसंगी. आणि तेव्हा आपल्याला स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे की मी कोणाची मदत घेऊ शकतो का, मला माझ्या विचारात काही बदल करणं शक्य आहे का, मला माझ्या वागण्यात बदल करणं शक्य आहे का. हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत, कारण आपल्या हातात काही गोष्टी नक्की नसणार आहेत पण त्याच वेळेला काही गोष्टी असणार आहेत, हे पण आपण लक्षात ठेवूया. त्याचा लॉजिकली, त्याचा रॅशनली विचार करता येणं हा ताण नियोजनातला खूप महत्वाचा भाग आहे. आणि अगेन इट्स इझियर सेड दॅन डन. म्हणजे हे सांगणं बोलणं सोपं आहे हेही मला कळतंय, पण हे व्यवहारात आचरणात आणताना स्वतःला ती सवय लावणं खूप महत्वाचं आहे असं नक्की म्हणेन. हा आजच्या बोलण्यातला दुसरा भाग होता लोकस ऑफ कंट्रोलचा. पहिला त्या पुस्तकावरचा होता, हा दुसरा लोकस ऑफ कंट्रोल. आणि तिसरा थोडासा नॉव्हेल, काही जणांना माहिती असेल, डिक्लटरिंग.
वेगवेगळ्या नको असलेल्या गोष्टी कमी करणं, त्या सिस्टमॅटिकली देऊन टाकणं, काढून टाकणं, हा भाग. यश सरांचे हे उदाहरण मी बऱ्याचदा ऐकतो आणि ते कुठेतरी इथं मॅच होतं की माइंडफुलनेस मध्ये सुद्धा आपल्याला मनातला कचरा, घाण ही काढून टाकायची एक पद्धत, अशा पद्धतीने त्याच्याकडे बघणं, हे उदाहरण सर देत असतात. आणि फिजिकल प्रत्यक्ष डिक्लटरिंगचा सुद्धा आपल्या मनावर, आपल्या एन्व्हायरमेंटवर काय परिणाम होतो याबद्दलचं हे इंटरेस्टिंग पुस्तक आहे. जॅपनीज गुरु मारी कोंडो यांनी ती मेथड काढली, असं म्हणतात त्याला कोनमारी मेथड या नावाने ओळखलं जातं. डिक्लटरिंग अँड ऑर्गनायझिंग, सरळ पाहिलं तर म्हणजे घर कसं आवरायचं याची मेथड आहे. आणि हे ऐकून सुद्धा आपल्याला गंमत वाटू शकते किंवा आता काय कशाचं सांगतील असंही वाटू शकतं, पण ज्या पद्धतीने त्यांनी हा विचार मांडलेला आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. कोनमारी मेथड या नावाने तुम्ही सर्च पण करू शकता. टायडिंग बाय कॅटेगरी, आता सणाचे दिवस आहेत, आपण बहुतेक जण स्वच्छता, साफसफाई करत असू. ही मी प्रत्यक्ष म्हणतोय, मनाची सफाई नाही, फिजिकल सफाई म्हणतोय. पण ती कशी करावी ह्याचा एक अँगल त्यांनी सांगितलाय. आणि आपण नेहमीचा जो आपली पद्धत असते, खोली, कप्पा, ड्रॉवर, वॉर्डरोब आवरला, तो आवरायला घेतला आणि मग तो काही काळापुरता राहतो, मग परत पूर्वीसारखा होतो. त्याच्या मागची फिलॉसॉफी त्यांनी बदलून टाकायचा प्रयत्न केला. आणि तो काय आहे तर त्या असं म्हणतात की तुम्ही कॅटेगरीज वाईज स्वच्छता करायला घ्या. आणि हा काही साधा हे नाहीये, म्हणजे काय म्हणतात, एक तुमच्यासाठी, तो घरासाठी किंवा स्वतःसाठी एक महत्वाचा टप्पा आहे अशा अर्थाने त्याच्याकडे बघा, त्याला वेगळा वेळ द्या. तुम्हाला जर का तुमचं आयुष्य टायडी आणि नेटनेटकं इथं जे स्क्रीनवर पिक्चर दिसतंय तसं करायचं असेल तर याच्यासाठी तुम्ही डेलिब्रेट वेळ देणं गरजेचं आहे. आणि त्यांनी एक विचारपूर्वक ऑर्डर ठरवली आहे. म्हणजे ते काय म्हणतात त्या, तर क्लोथ्स, घरातले कपडे. तर त्यांनी असं म्हटलंय की घरातले असतील नसतील तेवढे सगळे कपडे एकत्र आणा आणि ते गोळा करा. आता तुम्ही म्हणाल की यांनी काय होणार आहे वगैरे, पण लक्षात घ्या, आपण आयुष्यात इतक्या वस्तू गोळा केलेल्या आहेत ज्याची आपल्याला कल्पनाही नाही. जेव्हा ते आपल्या समोर येतं तेव्हा आपल्याला अचानक त्याची जाणीव होते की अरे बापरे, एवढं मी जमवून ठेवलेलं आहे. मग ते सगळे कपडे समोर आले की लगेच त्या म्हणतात की म्हणजे ते तुम्ही टाकून द्यावे असं नाही. त्याच्यासाठी आता वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत. जॅपनीज कायझेनचाही आता आपण विचार करू शकतो. एकत्र बघा एका जागी ठेवून की काय मी हे गोळा करून ठेवलेलं आहे. आणि मग आपण आपले क्रायटेरिया लावू शकतो त्याला. गेले 3 वर्ष नाही वापरलेले, 4-5 वर्ष नाही वापरलेले त्या वस्तू, ते कपडे मला डिस्कार्ड करायचे, ते देऊन टाकायचे. काही गोष्टी आपल्याला सोडवत नाहीत असंही त्यातलं असू शकतं. त्याचाही तुम्ही विचार करणं खूप गरजेचं आहे की इतकं मी साठवलंय ते मला खरंच हवंय का. आणि मग जे नकोय ते बाजूला केलं की त्याचं सॉर्टिंग, त्याच्या घड्या घालायची पद्धत, त्याचे सुद्धा गायडन्स त्या पुस्तकामध्ये किंवा त्यांच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघू शकता. कोनमारी मेथड या नावाने आहे. त्यानंतर त्यांनी बुक्स ही कॅटेगरी दिली आहे. पुस्तकं, पुस्तक प्रेमी आपल्यापैकी खूप जण असतील. वेगवेगळी पुस्तकं घरात असतात, स्वतःची असतात, इतरांची आणलेली असतात, आपली कोणाकडे तरी गेलेली असतात. पण सगळी पुस्तकं एकत्र आणून जर मी पाहिलं तर माझ्या असं लक्षात येईल बऱ्याच गोष्टी मला नकोच आहेत. दिवाळी अंक आहेत, जुने आहेत, त्याचा तसा काही उपयोग नाही. एखादं आर्टिकल आहे त्याच्यासाठी ठेवलेले आहेत. सगळी पुस्तकं जर एकत्र आणली तर घाबरायला होईल इतकं सुद्धा काही घरांमध्ये असतं. त्याच्या एकदा मला जे नको आहे ते देऊन टाकणं आणि उरलेल्यांच्या कॅटेगरी वाईज लायब्ररी करणं असेल किंवा असं असेल, या टप्प्याने त्यांनी करावं, तुम्ही करावं असं त्यांनी सुचवलंय. कागदांबद्दल पण त्यांनी सांगितलंय. पेपर्स, घरात वेगवेगळे कागद आपण जमवलेले असतात, वेगवेगळे, अगदी बिलांपासनं खूप गोष्टी असतात. कधी काय लागेल सांगता येत नाही म्हणून आपण ते ठेवलेलं असतं. त्याची काही सिस्टीम नसते. सिस्टीम नसणं, त्याची जागा नसणं हा त्यातला खूप क्रुशल आस्पेक्ट आहे. मग मिसलेनियस आयटम्स, कोमोनो त्याला नाव दिलंय. आणि शेवटची कॅटेगरी सेंटिमेंटल आयटम्स. आपल्या प्रत्येकाला भावनिक दृष्ट्या बऱ्याच गोष्टी या महत्वाच्या वाटत असतात म्हणून आपण त्या ठेवलेल्या असतात.
त्यांच्यापासून मला लेट गो करायचंय की नाही हा खूप क्रुशल पॉइंट माझ्या स्वतःसाठी असतो. पण त्याबद्दलही त्यांनी एक मुद्दा सांगितलेला आहे आणि तो म्हणजे कीपिंग ॲटम्स. काय ठेवा, डिसाइडिंग व्हॉट टू कीप बेस्ड ऑन वेदर अन ॲटम स्पार्क्स जॉय, मिनिंग इट इमोशनली रिझोनेट्स ऑर ब्रिंग्स हॅपीनेस टू यू. तुम्हाला त्याचा उपयोग असणं हा एक अँगल झाला, पण त्याच्याबरोबर छान वाटतंय का तुम्हाला, का टाकवत नाहीये म्हणून मी ते धरून ठेवलंय. हा मुद्दा तुम्ही डिसाईड करताना, निर्णय घेताना नक्की वापरावा असं त्या सुचवतात. डिस्कार्डिंग ॲटम्स दॅट डू नॉट स्पार्क जॉय. आणि दुसराही एक फिलॉसॉफिकल भाग त्यांनी याला जोडलेला आहे. आपलं कृतज्ञता ध्यान किंवा हे जे मुद्दे आहेत त्याला कुठंतरी हे जवळ जाणाऱ्या गोष्टी आहेत म्हणून मला नक्की ते बोलावं असं वाटलं की डिस्कार्डिंग ॲटम्स दॅट डू नॉट स्पार्क जॉय, तुम्ही त्या द्या पण गिव्ह देम विथ ग्रॅटिट्यूड. आजवर मला ते छान होतं, आज घरात होतं, मी ठेवलेलं होतं, त्याच्या काही आठवणी असतील, पण ते मला आत्ता नकोय, त्याने आता मला छान वाटत नाही किंवा त्याची गरज नाही, तर ते त्याच्या यूज बद्दल ग्रॅटिट्यूड आहे, पण मी त्यातनं पार्ट अवे होतोय. हा विचार करून त्यातनं तुम्ही पुढे या, बाहेर या असं त्या सुचवतात. हा एक मोठा फिलॉसॉफिकल टच त्यांनी या सगळ्याला दिलेला आहे, विचाराला दिलेला आहे. नाहीतर मग ती फक्त आवरावर म्हणून राहील, पण त्याचं आपल्याला करायचं नाहीये. तुमच्या लक्षात येईल याला वेळेची आणि कष्टाची इन्व्हेस्टमेंट किती आहे. पण आपल्याला जर का त्यातून बाहेर पडायचंय, डिप्रेशन, एन्झायटी किंवा अगदी तणावासाठी स्वच्छता करणं हा सुद्धा एक उपाय म्हणून आपण बघत असतो. जर तो उपाय अजून चांगल्या पद्धतीने वापरता आला तर अजून चांगलं होईल. त्यासाठी हे बोलावं असं, शेअर करावं असं वाटलं. मी यातला काही भाग वापरून पाहिलेला आहे, उदाहरणार्थ कपड्यांबद्दलचा. सगळ्याच मला अजूनही शक्य झालेलं नाही, पण आपल्याला ती तयारी दाखवणं आणि तो विषय खूप महत्वाचा आहे. म्हणजे नको असलेले जुने कपडे देऊन टाकणं. आपल्याकडे हल्ली साठवणं हे एकूणच कॅपिटलिझम आणि या सगळ्या प्रभावामुळं वाढत गेलेलं आहे, खूप झालेलं आहे. आपण आपल्याकडे बघूया, इंट्रोस्पेक्ट करूया की काय सोडल्याने मला बरं वाटतंय, हलकं वाटतंय. हा विचार स्वतःसाठी करणं आणि तो कंटिन्युअस करता येईल. म्हणजे ताण कमी करण्यासाठी मधून मधून मला हे उपाय करणं तेवढंच गरजेचं असेल. सो व्हॉट शी सेज इज टायडिंग फेस्टिवल, म्हणजे सोहळाच करा एक छोटा छोटा, असं करू नका. त्यासाठी वेळ देऊन तुम्ही हे करावं असं त्यांनी सुचवलेलं आहे. अर्थात आपल्यासाठी व्यावहारिक काय शक्य आहे ते आपण विचार करावा, पण हे नक्की करून बघावं. ठराविक कॅटेगरीचा विचार करून बघावा असं मी सुचवेन. एकदा का मला त्यातलं काय ठेवायचंय, काय नको आहे याचा विचार झाला की मग जे ठेवायचंय ते ऑर्गनाइज आणि स्टोअर करणं, त्याची जागा ठरवणं, हा भाग आपण पुढे नक्की करू शकतो. हा त्यांचा एक मोठा अँगल. आणि इन कन्क्लुजन, येस, तुम्हाला बोलायचंय सुरेश सर, बोला. ठीक आहे, आपण नंतर घेऊ, संपतच आलंय माझं. अ, इथे द गोल इज नॉट जस्ट टू डिक्लटर, स्वच्छता करणं, साफसफाई करणं असं नाहीये फक्त गोल. तर क्रिएटिंग अ होम ओनली विथ थिंग्स यू लव्ह, मला जे हवंय ते माझ्याजवळ असणं, त्यातून फॉस्टरिंग माइंडफुलनेस, इमोशनल क्लॅरिटी आणि मोर इंटेन्शनल लाईफस्टाईल. सो हळूहळू आपण इंटेन्शनल लाईफस्टाईल या दिशेने आलेलो आहोत हे मुद्दे बघत असताना, असं तुम्हालाही जाणवेल. टप्पे त्याचे छोटे असतील, कदाचित मी एका स्टेजला असेल, तुम्ही वेगळ्या स्टेजला असाल, काहींची आपल्या घरं किंवा पद्धत यासारखे असेल सुद्धा. पण मला हे लक्षात आल्यावर मी काय गोष्टी बदलतोय, माझं ऑफिसचं डेस्क कसं आहे, माझी बेडरूम कशी आहे, त्यातला आवश्यकताच गोष्टी आहेत का मी साठवून ठेवलेल्या वाढत चाललेल्या आहेत. औषधांसारख्या गोष्टी, मी एक्सपायरी डेट झालीये तरी पण साठवलेली औषधं सुद्धा आपल्याकडं बऱ्याचदा असू शकतात, ती मी टाकून देतोय का, त्यांचा तर नक्कीच उपयोग नाहीये. अशा पद्धतीने मी या गोष्टींकडे बघतोय का. सो धिस मेथड एनकरेजेस रिफ्लेक्शन्स ऑन पझेशन अँड लाईफस्टाईल, प्रमोटिंग लास्टिंग चेंज अँड सिम्प्लिसिटी. इथपर्यंत आपण मग येऊन पोचतो. म्हणजे तणाव जिथून निर्माण झालाय, आपणच वाढवलेली कॉम्प्लेक्सिटी आहे आपल्या आयुष्यातली, फक्त आपण नाही, परिस्थितीचा त्यात एक रोल आहे.
पण मग त्यात मला सिम्प्लिफाय कसं करता येईल, त्यात मला काय गोष्टी या नक्की करता येतील, मोबाईलमध्ये मी किती डेटा डिस्कार्ड करणं शक्य आहे, त्याच्यासाठी मी काय करतोय, का फक्त वॉर्निंग आली कीच मला आठवण होतीये, मी सतत फोटो काढून त्या फोटो मधली नॉव्हेल्टीज घालवून बसलोय का, असे प्रश्न मग आपल्याला यातनं पडू लागतील असं वाटतंय, मलाही पडतायत. आणि मग त्यातूनच मला माझी उत्तरं मिळत जातील, कारण जसं सुरुवातीला मी म्हंटल तसं ताण किंवा त्यातून येणाऱ्या गोष्टी या आजच्या लाईफस्टाईलचा एक अविभाज्य भाग आहेत. पण त्यातनं मला काय बदल करायचे स्वतःमध्ये, माझ्या लाईफस्टाईलमध्ये, आणि कुठल्या वेळेला मदत घ्यायची, कुठल्या वेळेला स्वतःचं माणूस पण मान्य करून, लिमिटेशन्स मान्य करून, समुपदेशक असेल किंवा डॉक्टर असेल, आपल्या आपल्या प्रश्नानुसार आपल्याला मदत घेणं पण शक्य आहे. पण त्याच्याबरोबरच हा एक फिलॉसॉफिकल वैचारिक बदल सुद्धा आपल्यामध्ये करायची आवश्यकता आहे का, हे आपण स्वतःला विचारावं. जेणेकरून मला असं वाटतं की लॉंग टर्म आपल्याला साध्या सोप्या गोष्टीतला सुद्धा आनंद घेता येईल. त्याच्या जोडीला आपल्याला माइंडफुलनेस प्रॅक्टिसेसची या ग्रुपमुळे नक्कीच जोड मिळते. हे एकत्र येऊन आधीपेक्षा मला बेटर कसं करता येईल, म्हणजे मी जेव्हा स्वतःकडे बघतो तेव्हा या गोष्टी माहिती झाल्याने डायनॅमिक किंवा खूप प्रचंड बदल झाला का, तर नाही असं म्हणायला लागतं. पण वेळेला त्याच वेळेला मला असं वाटतं की काही भागामध्ये मी टप्प्याटप्प्याने पुढे आलोय, काही ठिकाणी अजून तितकासा नाहीये, पण मला वाटतंय की इथे आपल्याला बदल करायला पाहिजे. काही गोष्टी स्वतःमधल्या मी लिमिटेशन म्हणून स्वीकारल्यात असंही मला वाटतंय. सो हा एकूण बदल स्वतःमध्ये करणं, हे ताण हा विषय घेताना खूप महत्वाचं आहे. जनरली ताण हे कारण आणि हा उपाय असं ते गणिती याच्यात बसत नाही. थोडस आपण स्वतःच्या आयुष्याकडे ह्या निमित्ताने बघूया असं नक्की म्हणेन. मी पण हे करायची सुरुवात केली असं नक्कीच आहे. त्यामुळे आपणही ते करावं असं म्हणेन. मला वाटतं मला जे बोलायचं ते मी बोललोय. प्रश्नोत्तर किंवा अजून काही कॉमेंट्स असतील तर नक्की करा. येस, थँक्यू. बोलू का सर? हो बोला ना. हॅलो. हा हा, हा. तर बोल. कधी कधी स्ट्रेस हा आपण जरी नाही घेतला तरी इतरांमुळे जेव्हा येतो त्या केसेसमध्ये आपण काय करायला पाहिजे? म्हणजे एक फॉर एक्झाम्पल, आपण काहीच नाही, आपला रोल नाहीये, पण एखाद्याने त्याची चिडचिड आपल्यावर जेव्हा काढली, त्या केसमध्ये आपला स्ट्रेस कसा हँडल करायचा आपण? तर ऍक्च्युली म्हणजे आता तुम्ही इथे स्ट्रेस जरी म्हणत असलं, त्यात इमोशन्स काय आहेत आपण समजून घेणं गरजेचं असेल. म्हणजे राग आहे, अस्वस्थता आहे, चिडचिड आहे, मला काय वाटतंय हा भाग. दुसरं तुम्हीच म्हटलात की मला लक्षात येतंय की आपला दोष नाहीये आणि समोरची कुठल्या तरी मानसिकतेतनं ते करते. तर मला अस्वस्थता येणार, पण तिथे मला हे समजून घेतलं पाहिजे की माझ्या हातात आत्ता काय गोष्टी आहेत या सगळ्यातल्या. म्हणजे मला सेल्फ मॅनेजमेंटसाठी स्ट्रेसचं नक्की कारण काय, मी काय पद्धतीने उत्तर देऊ त्या व्यक्तीला जेणेकरून मला त्याची कॉस्ट पे कमी होईल. कदाचित मी अरेला कारे म्हणून प्रॉब्लेम वाढवू शकेन, कदाचित मी शांत बसू शकेन, कदाचित मी तिथनं निघून जाऊ शकेन. माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीची कॉस्ट आहे. मी ठामपणे सांगू शकेन की तू माझ्यावर हा राग काढू नकोस, हा राग माझ्यावर काढायचं काही कारण नाहीये, हे मी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकेन. पर्याय आपल्या समोर आहेत, पण लक्षात घ्या प्रत्येक पर्यायाला एक रिस्क पण आहे. सो मला कुठला पर्याय त्यातला निवडायचा आहे, मला त्यातनं काहीतरी गेन होईल, त्याप्रमाणे पेन पण व्हायची शक्यता आहे, तसं तुम्हाला निवडायला लागेल. आणि हे प्रत्येक कॉन्टेक्स्ट नुसार बदलेल असंही आपण म्हणू. म्हणजे हे काही एकच एक उत्तर मिळेल असं नाही होणार. पण मला वाटतं तुम्हाला ते उत्तर देणं किंवा तसा स्टँड घेणं ही खूप एक गरज आहे असं वाटतंय. येस. अजून काही? 3 टप्पे आपण पाहिले, मी एकदा परत
समराईज करतो. वाय झेब्रास डोंट गेट आन्सर या पुस्तकाचा मी उल्लेख केला, सुरुवातीचा काही भाग. मग लोकस ऑफ कंट्रोल यावर, आणि तिसरं कोनमारी मेथड बाय मारी कोंडो यावर बोललेलं आहे. परत एकदा माझं एक तणाव हा शब्द खूप कॉमन झालेला आहे, त्यामुळे काही अ, वेगळ्या विचाराला तुम्हाला ट्रिगर मिळावे अशा दृष्टीने मला जे आवडतं वाचलेलं होतं ते मी सांगायचा प्रयत्न केलाय. त्यामुळे अजून काही किंवा यश सरांना काही यावर सांगायचं असेल तरी वेलकम आहे. हॅलो सर. हा, नमस्कार. हॅलो सर. हा, ऍक्च्युली सर मला असं विचारायचं होतं की बऱ्याच वेळेस आता हल्ली असं पण होतं कधी कधी की काही लोकांना स्ट्रेसची सवय झाल्यासारखं असतं, लाईक की तर ते रिटायर झालेले आहेत तर त्यांना आता व्यवस्थित राहायला हवं, हं. रिलॅक्स राहायला हवं. पण त्यांची ती सवय असते की त्यांना असं काहीतरी चुकल्यासारखं वाटत असतं. मग या ह्या सिच्युएशनला आपण स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये कसं हँडल करू शकतो? नाही, ते म्हणजे आता तुम्ही जे विचारलं तसं जर आपल्या घरातच असेल किंवा जवळचं असेल, रिटायरमेंट फेजेस चा अभ्यास केला गेलेला आहे. बऱ्याचदा असं असतं की अँटिसिपेटरी फेज रिटायर होताना मनात येतं. मग सुरुवातीला ते हनीमून फेज सुद्धा म्हटलं जातं की रिटायर झालोय आता मजा करूया. आणि हळूहळू त्या व्यक्तीला ही जाणीव होते की तशी आपल्याला व्हॅल्यू नाही, किंवा मी जे इमॅजिन केलं होतं तसं नाहीये. उलट वेगळीच कामं मागं लागली आहेत, किंवा आजारपण आहे, तब्येतीचा प्रश्न आहेत, असं वेगळं त्रास व्हायला लागतात. तर तिथे त्या व्यक्तीला एंगेजमेंट पोस्ट रिटायरमेंट यासाठीच्या गोष्टी करणं, तसे काही अगदी पुण्यात सुद्धा बरेच तसे मंडळ चालू आहेत. आता थेट आपल्या मनात वृद्धाश्रम किंवा असं येतं, त्यापेक्षा हे वेगळं आहे. आणि रिटायर झालो तरी पण मला काय पद्धतीने समाजासाठी उपयोगी काम करता येईल हा बऱ्याच जणांचा उद्देश असतो. तशी त्यांना एक्सपोजर्स देणं हे पण चालू असतं. पण मी असं म्हणेन की त्या व्यक्तीने ते स्वतः शोधायचा प्रयत्न करणं, एक रुटीन स्वतःचं ठेवणं हे त्याच्यासाठी गरजेचं आहे. आणि जर ही व्यक्ती तुमच्या घरात आहे किंवा जवळची आहे, तर खूपदा असं होतं की मला हे वाटत असतं पण त्या व्यक्तीला ते वाटत नसतं. तर त्यांना आपण शिकवायला गेलो की प्रॉब्लेम येतो, ते उलट वैतागतात किंवा चिडचिड करतात, कारण मुळातच त्यांची मनस्थिती हळवी झालेली असते. हे समजून घेऊन तुम्ही त्यांच्याशी डील करणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला फिजिकल प्रेझेन्सची सुद्धा अस्वस्थता येते. म्हणजे 25 वर्ष एखादी व्यक्ती ठराविक वेळेला घराबाहेर जाते आणि संध्याकाळी येते, आणि अचानक ती घरी राहायला लागली, तरी अगदी नवरा बायकोमध्ये किंवा हे झालेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे कुठंतरी आपली स्पेस ठेवणं, त्या व्यक्तीला सुद्धा काय करता येईल हे सटली, थेट नाही पण सांगता येणं, आणि त्या व्यक्तीला ती जाणीव होण्यासाठीचा गट, आयडियली त्या त्या वयाची लोक एकत्र असणं हे खूप महत्वाचं ठरतं. मैत्री या वयामध्ये खूप महत्वाची असते. सो या पद्धतीने आपण प्रयत्न नक्की करू शकतो असं वाटतंय. येस, ओके, थँक्यू सर. थँक्यू. वेलकम. एक प्रश्न आलाय, कामात अडथळा आला, डिस्टर्ब करते तर काय करता येईल? तर काय पद्धतीने तो डिस्टर्बन्स मला थांबवायचा आहे, हा मला थेट सांगता येत नाहीये का, हा खरा यातला एक प्रश्न असू शकतो. की मला याचा डिस्टर्बन्स येतोय आणि तुम्ही हे करू नका असं त्या व्यक्तीला सांगणं, हे मला शक्य आहे का? काही वेळेला ती अधिकारावरची व्यक्ती असते, मोठी व्यक्ती असते, आणि मला सांगता येत नाही, आणि मग ते होऊन बसतं. मग काय शब्दात सांगावं, कसं सांगावं हे जरा स्ट्रॅटेजिकली ठरवायला लागतं. पण यामध्ये परत एकदा मगाशी मी म्हटलं तसं की स्ट्रॅटेजी मला काय करायची आहे, त्याचे परिणाम काय वेगवेगळे होऊ शकतात, आणि त्याला माझी तयारी आहे का, हा भाग खूप आहे. कारण दुसरी व्यक्ती काय वागेल हे माझ्या हातात काही प्रमाणात आहे, खरं तर नाहीये, पण मी काय करेन हे माझ्या हातात आहे. त्यामुळे तो विचार आपण करावा असं मी म्हणेन. मला वाटतं यश सर बोलतायत. Yes. नाही नाही. हा, येस. सो छान थांबूया. झालं. आपण हा, संपूया, आपण समारोपाकडे येऊया. येस. कुणाला आणि काही प्रश्न
वैयक्तिक स्तरावर असतील तर डॉक्टर दीपक गुप्ते, तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर इथे शेअर करा हो आणि तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये देखील हो सरांचं सेशन किंवा हे ठेवू शकता. सर नेहमी ट्रेनिंग आणि यामध्येच बिझी असतात. सो व्हॉट्सअप मेसेज करा, फोन करू नका आणि मग ते सांगतील त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलू चालेल शकता. नक्की. तर मी आता बोलू का डॉक्टर, एकदा? हा बोला ना, विचारा. मी म्हटलं आजकाल घराघरामध्ये वर्क फ्रॉम होम ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे फार प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि साधी पूजा करणं सुद्धा अवघड होऊन बसतं. शांतपणे काहीच करता येत नाही, बोलता येत नाही, आपल्याला माहिती नसतं. आपण मध्येच काहीतरी बोलायला लागतो आणि ते जोरात ओरडतात की अशी चिडचिड करतात की अरे माझा कॉल सुरू आहे. आपल्याला काही कल्पना नसते कॉल सुरू आहे वगैरे. दैनंदिन जीवनामध्ये मोकळेपणाने जगणंच अशक्य झालेलं आहे. म्हणजे पेटी वाटली तरी वाजवता येत नाही कारण वर्क फ्रॉम होम. गाणं म्हणावंसं वाटलं तरी गाणं म्हणता येत नाही, वर्क फ्रॉम होम. किंवा काही कोणाला फोन करायचा असला तर वायफायचा काही प्रॉब्लेम येऊ शकेल का, हा एक प्रॉब्लेम. तर अशा परिस्थितीला कसं काय सामोरे जायचं? काय वाटतंय तुम्हाला? हा मोठा विषय आहे. त्यांचा त्रास काय म्हणतात त्याला, की आम्ही सुद्धा आमच्या कामाच्या निमित्ताने अनुभवत असतो आणि त्या म्हणतायत तो बरोबर भाग आहे. थोडस वर्क फ्रॉम होमनी येणारे प्रश्न वेगळे आहेत. त्यांनी आता त्यातले काही मेन्शन केले. पण संवाद साधणं, त्या व्यक्तीबरोबर बोलणं आणि लक्षात घ्या ही चिडचिड तुमच्यावरची नाहीये, तर तो कामाचा ताण कुठेतरी बोलला जातोय. वर्क फ्रॉम होम जरी असलं तरी ते वर्कचं प्रेशर समोरच्या व्यक्तीवर पण असणार हे आहे. समजू शकतं, हे हा समजू शकतं. पण आपल्यासाठी आपण काय करू शकतो? आपल्या हातामध्ये काय करणं आहे? हो, तुमच्या हातामध्ये हेच आहे की हे बोललं जाणं आणि स्वतःच काय मी बोलायला जात होते किंवा काय झाली इमर्जन्सी म्हणून मी आले, हे त्या व्यक्तीशी बोलणं त्या त्या वेळेला, हे तुमच्या हातात नक्कीच आहे. याहून जर का तरीही त्रास होत असेल तर मग कदाचित जास्त तुम्हाला ओव्हरऑलच विचार करायला लागेल की काय मला माझा ताण, माझं आयुष्य जगण्यासाठी काय शक्य आहे याच्यामध्ये. इथं ते जातं मग. पण मला वाटतं हा संवादाचा पहिला टप्पा नक्कीच आहे. संवाद काही शक्य नाही आहे हे मला हम्म, म्हणजे लक्षात आलेलं आहे. हम्म. मग त्यामुळे वर्क फ्रॉम होम निमित्त आहे असं मी म्हणजे टू अर्ली टू से तुम्ही जे बोलताय त्यावरनं. पण हा विचार करावा हे नक्की म्हणेन मी. कारण संवाद जर नसेल शक्य तर मग प्रश्न कदाचित वेगळे असू शकतात. येस. हम्म, छान. डॉक्टर दीपक गुप्ते यांनी आपल्या या सत्व साप्ताहिक मिलनचं पहिलं सेशन घेतलेलं होतं आणि त्यावेळी त्यांनी चिंता या विषयावर ते बोलले होते. आणि आज सुद्धा तणाव या विषयाचं खूप 3 वेगळे छान मुद्दे त्यांनी मांडले आहेत. आत्ता जो 2-3 प्रश्न आले त्या संदर्भात मला थोडं बोलावंसं असं वाटतं आहे की तणाव हा केव्हा वाटतो की आता जसं मुंशी मॅडम असं म्हणाल्या की वर्क फ्रॉम होम हीच एक समस्या आहे, असं ज्यावेळी आपल्या मनातले विचार असतात त्यावेळी मग तो तणाव वाढत असतो. खरं म्हणजे वर्क फ्रॉम होम ही एक समस्येवरचं सोल्युशन म्हणून निघालेलं आहे. ट्रॅफिक जॉम, प्रवास, ऑफिस मधली तिथली स्पेस, हे सगळं कमी करण्यासाठी वर्क फ्रॉम होम हे एक सोल्युशन आहे. आणि त्यामुळे वर्क फ्रॉम होम हे काही प्रॉब्लेम नाहीये. जसं डॉक्टर दीपक यांनी सांगितलं की आज वेगवेगळ्या आपल्या काय म्हणू, आपली जगण्याची पद्धत ही बदललेली आहे. आज आपल्याला काळोख, अंधार पाहायलाच मिळत नाही. आता हा खरं म्हणजे प्रॉब्लेम नाहीये. आपण मुद्दाम अंधार पाहण्यासाठी काही दिवस काढू शकतो आणि एखाद्या छोट्या गावात जाऊन राहू शकतो की जिथे अजूनही अंधार आहे आणि आपण तिथे अंधाराचा अनुभव घेऊ शकतो. आपला चॉईस आपल्याला निवडता येणं हे आपल्याला शक्य होत नाही, हे तणावाचं मुख्य कारण आहे असं मला वाटतं.
म्हणजेच आता वर्क फ्रॉम होमवर तिथेच दुसरं उत्तरही खाली आलेलं होतं की तुम्ही 2 वेगवेगळ्या रूम जर असतील, अगदीच एक घराचीच खोली आता फारशी कोणाची नसते, त्यामुळे 2 खोल्या जर वेगवेगळ्या असतील खरं म्हणजे वर्क फ्रॉम होम हे काही फार समस्या असणार नाही. ही समस्या जागेची नसून मूल्यांची आहे, मनस्थितीची आहे आणि माझ्या स्वातंत्र्याची आहे. दुसरी व्यक्ती जी आता ऑफिसमध्ये जात होती आणि पूर्ण वेळ मला माझं स्वातंत्र्य माझ्या घरात मिळत होतं, जे आता मिळत नाही आहे, ही समस्या आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या कोणत्याही सिच्युएशनकडे आपण समस्या म्हणून जर पाहत राहिलो तर तणाव वाढत जातो. त्याऐवजी ती सिच्युएशन ही सिच्युएशन आहे, त्याला हे वाईट आहे अशी प्रतिक्रिया न करता ही आत्ताची सिच्युएशन आहे. काही वेळा ती बाय चॉईस आलेलीच असेल असं नाही. म्हणजे आता वर्क फ्रॉम होम मी करणार आहे असं मुलानं किंवा सुनेनं सिनियर सिटीजनना विचारलेलं असेलच असं नाही. त्यामुळे ते बाय चॉईस आलेलं नसेल, पण बाय चॉईस आता ज्यांना त्रास होतोय ते काही सोल्युशन काढू शकतात का, की काही वेळ वेगळी आपल्या वेगळ्या खोलीत आपलं जे काय आहे ते राहणं. आणि ज्यावेळी आपण एका घरात राहत असतो त्यावेळी एकमेकांशी ऍडजस्ट करणं, एकमेकांच्या सोयी पाहणं, हे जर जमत नसेल तर डॉक्टर दीपक गुप्ते आता जसं म्हणाले की वर्क फ्रॉम होम ही समस्या नाहीये, रिलेशनशिप ही समस्या आहे, संवाद होत नाही ही समस्या आहे. आणि त्यामुळे आपल्याला नक्की समस्या काय आहे हे शोधता यायला हवं. आपण बऱ्याचदा समस्या एक असते आणि दुसरी म्हणजे वर्क फ्रॉम होम ही समस्या आहे असं आपल्याला वाटतं. खरी समस्या रिलेशनशिप इश्यू ही आहे आणि त्याच्यावर काम करायला हवं. तर हे कोणतेही आपल्यावरचे जे तणाव असतात त्यावेळी त्यावर आधी माझ्यावर काम करणं आवश्यक आहे, हे खूप महत्वाचं आहे. मनात सारखे खूप विचार येतात तर आपलं माइंडफुलनेसची जी प्रॅक्टिस आहे ती त्याचसाठी आहे. मी माझा नंबर इथे टाईप करतो. माझं नाव डॉक्टर यश वेलणकर. आणि हे जे मनात विचार येतात आणि तणाव वाढवत असतात ते जर आपल्याला कमी करायचे असतील तर आपल्याला लक्ष देण्याचा सराव आपला विकसित करायला लागेल. हे सगळं जे काही होतं ते आपण नीट लक्ष देऊ शकत नाही. आपलं लक्ष सतत विचारात जात असतं, त्यामुळे होत असतं. आणि त्यामुळे मनात येणाऱ्या या विचारांचं काय करायचं याचं उत्तर म्हणजेच माइंडफुलनेस आहे. त्यामुळे मी माझा नंबर सांगतो, 9146364940. यावर जर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज पाठवला तर या नकारात्मकता विचार मनात येतात त्याचं काय करायचं याचे काही व्हिडिओ मी तुम्हाला तिथे पाठवू शकेन. इथे मी तो टाईप करत होतो पण ते नीट झालेलं नाहीये टाईप. तर हे जे काही नकारात्मक विचार, इथे आधी एक प्रश्न विचारला होता की समोरचा माणूस काहीतरी बोलतो आणि त्यामुळे माझ्या मनात तणाव निर्माण होतो. यावर उत्तर सुद्धा माइंडफुलनेस प्रॅक्टिस हे आहे की समोरचा माणसानं जे काही बोललं आहे त्याची अनेक कारणं असू शकतात. तो स्वतः तणावात असू शकतो, त्याला काही स्वभाव विकृती असू शकतात, त्याचं दुसराच राग, एकाचा राग तो दुसऱ्यावर काढत असू शकतो. आणि त्याने हे असं वागलं की माझं मन दुखावलं गेलं, की काही क्षण तरी मला माझं मन दुखावलं गेलेलं आहे हे मान्य करायला हवं. आणि माइंडफुलनेस प्रॅक्टिसमध्ये आपण जे नेहमी म्हणत असतो की ज्या ज्यावेळी मन अस्वस्थ होतं त्यावेळी आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं, शरीरात जे काही जाणवतं त्याचा स्वीकार करायचा. कारण ज्या ज्यावेळी आपल्यावर तणाव येतो त्यावेळी आपल्या शरीरात बदल होत असतात. हेच बदल अधिक काळ होत राहिले की मग अल्सर होतो. आणि झेब्राला अल्सर होत नाही कारण तो विचार करू शकत नाही. सर्व प्राणी जे आहेत ते त्यांच्या मनात केवळ विचार येत असतात आणि विचार येतो त्यानुसार ते वागतात. पण आपण जे एखादी घटना संपली तरी त्याचा विचार करत राहतो, तसं झेब्रा विचार करत राहू शकत नाही. आपण विचार करत राहतो आणि त्यामुळे आपला तणाव वाढवतो. आता डॉक्टर दीपक यांनी जसं सांगितलं की
आपल्याला घर आवरायला हवं, कपडे पुस्तक आवरायला हवी, तसंच आपले विचार सुद्धा आपल्याला आवरायला हवेत. आणि त्यासाठी जशी पुस्तकं सगळी एकत्र काढून बसायला हवं, कधीतरी कपडे एकत्र काढून बसायला हवं, तसं माझ्या मनात कोणकोणते विचार अधिक येत असतात आणि त्या विचारांमध्ये मी वाहत जात असतो, हे सुद्धा कधीतरी समोर काढायला हवं, समजून घ्यायला हवं. आणि जशी कपडे पुस्तकं नीट लावायला हवी, तसेच आपल्या मनातले विचार सुद्धा आपण नीट लावू शकतो. त्यातले उपयोगी विचार कोणते आहेत, केवळ त्रासदायक विचार कोणते आहेत, ते त्रासदायक विचार कसे कमी करायचे, हे सर्व एक सातत्यानं आपण जर माइंडफुलनेस प्रॅक्टिस केली तर या सर्व प्रश्नांवर आपण सोल्युशन काढू शकतो. आणि एकूणच तणावांकडे कसं पाहायचं आणि त्यासाठी काय आपण करू शकतो, याचे 3 मुद्द्यांवर आधारित डॉक्टर गुप्ते यांनी खूप छान इथे आता विचार मांडले आहेत. एखादं सेशन असं करून आपण तणाव व्यवस्थापन नाही करू शकत, त्याचे आपल्याला हिंट मिळू शकते, पण त्यासाठी स्वतःवर सतत काम करत राहणं हे अपेक्षित आहे. आणि यामध्ये मग रिलेशनशिप इश्यू असेल, म्हणजे नातेसंबंधातले प्रॉब्लेम असतील, वेळेचं व्यवस्थापन असेल, आपल्या आजूबाजूला राहणारी माणसं सतत संघर्ष करणारी असतील, कोणतंही दडपण आपल्यावर अधिक असेल, किंवा नैराश्य आपल्या मनात अधिक असेल, आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून सुद्धा आपल्या मनात तणाव असतो, तर यातला कोणत्या प्रकारचे तणाव आपल्यावर अधिक असतात हे समजून घेऊन जसं आपल्याला कपड्यांची व्यवस्था लावायला हवी, तसं आपल्या मनातल्या तणावांची देखील आपण व्यवस्था लावू शकतो. आणि हे सातत्यानं करायचं काम आहे. आणि त्याचा एक छान मुद्देसूद प्रेझेंटेशन आता डॉक्टर दीपक गुप्ते यांनी केलेलं आहे. मी त्यांचे खूप आभार मानतो. आणि आपण सर्वच जण आपापल्या घराची आणि मनाची देखील व्यवस्था लावण्यासाठी वेळ देऊया असं विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. यू सर, नाईस सेशन. खूप छान सांगितलं.